जुनीच कुंडी आहे आणि ही वरती छोटी कुंडी आहे आणि खाली त्याच्या पुन्हा एक कुंडी आहे. तर पाणी जातं आणि खराब होऊ नये म्हणून मी हे याच्यामध्ये असं ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता साधी माती आणि थोडंसं कुजलेलं शेणखत असतं त्याचं मिश्रण घेत आहे. पहा, हे कुजलेलं शेणखत आहे आणि ही साधी माती आहे. तर याच्यामध्ये मी आता हे मिश्रण भरून घेते. तर थोडंसं मिक्स करत आहे माती आणि शेणखत, दाबून घेते व्यवस्थित. माती मात्र मऊ हवी आहे, खडे वगैरे जास्तीचे नको आहेत. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, ओली करून घ्यायची आहे. ह्या कटरनी मी इथे असे कट मारलेले आहेत. उडतानाच ही फांदी सोलवटलेली आहे, पण हा तिरपा कट मारलेला आहे याला. आणि इथे पण तसंच केलेलं आहे, तुम्ही पहा. आता ही कोरपड आहे, हे फक्त ह्याला असं करायचं आहे. म्हणजे काय होतं, याला फंगस वगैरे लागून ही फांदी आहे ती खराब होऊ नये. उगवण्यासाठी हे आपण थोडंसं लावायचं आहे. थोड्याच दिवसात पाऊस चालू होईल आणि त्यावेळेस बऱ्याच कटिंग लावता येतील. तर आतापासून तुम्ही तयारीला लागू शकता. माती, खत वगैरे असं दाबायचं आहे व्यवस्थित. चांगली दाबायची कटिंग, नाही तर पाणी दिलं की कटिंग वरती येते आणि मग कटिंग ग्रो होत नाही. आता याला लावून पण 3 दिवस झालेले आहेत आणि याची पानं वगैरे अजिबात सुकलेली नाही आहेत. तर आता आपण पाहूयात की जे अगोदर लावलं होतं आणि त्याला फुलं आलेली आहेत, ते किती सुंदर फुलं आलेली आहेत ते पाहूयात. तर झाडाच्या सावलीखाली ह्याला ठेवलेलं आहे. 5-6 इंचाचा डब्बा आहे हा आणि त्याच्यामध्येच हे लावलं होतं. सुंदर अशी फुलं उमललेली आहेत. कट केलेला भाग पहा इथे आहे आणि 5-6 महिने झाले असतील लावून. पण आता खूप दिवस लागले फुलं यायला, पण एकदाचे आलेले आहेत. खूप दिवसांनी हे गुलाबाचं फूल उमललेलं आहे. सुंदर कलर आहे. खूप दिवसांनी पुन्हा एकदा खरबूज आलेला आहे.